वैतागाला उठसूट पाहुणे येत असतात. उठसूट नुसतं पाहुणेच येत असतात. फार वैताग आलाय मला. काय रे बाळा, काय झालं? कसलं टेन्शन आहे? उठसूट आपल्याकडे येत असतात पाहुणे. लय वैताग आलाय मला. आई तू बोलत होती ना, एकदम बरोबर खरं आहे. वडिलांची पाहुणी लयच खराब असतात. पण झालं काय बाळा? होणार काय, त्यांचा कॉल आला होता 2 दिवसासाठी इथे राहायला येणार आहे. असं कुठं असतं काय? बिन लाद्याचे करणे. उठसूट नुसतं पळ. मला तर फार वैताग आला. अरे बाळा, त्यांना सांगायचं होतं ना नको येऊ. मी कसं बोलू शकतो? मग नंतर म्हणतील पाहुणे की आई वडिलांनी असेच संस्कार केले तुझे. अरे बाळा, तू तर आता पाहायला लागलाय, मी तर 50 वर्ष पाहत आले सगळं. अरे बाळा, त्यांना सांगायचं ना नको येऊ म्हणून. तू फोन लाव माझ्या हातात, ते मी बरोबर चापते त्यांना. बरोबर आहे, मी आत्ताच फोन लावतो त्यांना. हॅलो बाळा, आता आम्ही निघतोय बघ. काय कामधंदा आहे की नाही तुम्हाला? काय बिनलाजाचा धंदा आहे? इकडे धर्मशाळा आहे का? काय येऊ नका इकडे तुम्ही. बरं कडसवलंय त्यांना. आता बिनकामाच्या आपल्या उंगरावर पाय ठेवणार नाही ते. बरं झालं आई. अरे बाळा, पण पप्पाचा पाहुणे कोण होते? पप्पाचा मेवना, माझा मामा.